माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 38 कथाचा अभिवाचन करत आहे. अध्याय 58 निमराजा सद्गुरू नरहरी यांची भेट. श्री गणेशाय नमः. एखाद्या व्यक्तीचे सद्भाग्य उदयास आले की अगदी छोट्यातली छोटीशी घटनाही त्याच्या भाग्योदयास कारणीभूत होते. निमराजाच्या बाबतीत हेच झाले. त्या मागच्या प्रसंगातून त्यांच्या मनातही भक्ती, ईश्वर उपासना करण्याची इच्छा जागली. त्यांनी प्रयत्नपूर्वक आपला संसार, प्रपंच, त्यातली गुंती मागे सारली. आपल्या दोन्ही भार्यांची अनुमती घेऊन निमराज तीर्थयात्रा, देवदर्शन, ईश्वरोपासना, गुरुशोध यासाठी घराबाहेर पडले. त्या प्रवासात इकडे त्यांचे पाय प्रवास करीत होते, तर त्यांचे मन सतत प्रभू चिंतन करत होते. त्यांच्या मनास विलक्षण ओढ होती ती गुरुभेटीची. त्यासाठीच त्यांची ती यात्रा, भ्रमंती चालू होती. या प्रवासात ते कोठे म्हणून गेले नाहीत. त्यांनी देशाच्या चारी दिशेस स्वैर प्रवास केला. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशेची पवित्र तीर्थक्षेत्रे पाहिली. तेथील देवतांची दर्शने घेतली. तेथे श्राद्ध, दान, धर्माधिक पुण्यदायक कार्य केले. प्रवासात आपल्या परीने दीनदलितांना सहाय्य केले. त्यांना भक्तीची वाट दाखवली. सन्मार्गास प्रेरित केले. प्रयागाच्या त्रिवेणी संगम स्नान, वाराणसी येथे गंगा स्नान, श्री विश्वेश्वराचे दर्शन, गयेला विष्णुपदाचे पूजन, पितृश्राद्ध विधी, तर्पण, दान इत्यादी करून त्यांनी पूर्व बंगाल पाहिला. जगन्नाथपुरीत जगन्नाथाचे दर्शन घेतले. गणकेश्वर येथे शालिग्राम तीर्थ पाहिले. श्रीरामाची अयोध्या नगरी पाहिली. चित्रकूट पर्वत, अत्रि पर्वतावर येऊन निमराजांनी श्री दत्तात्रेयाच्या दर्शनाच्या आर्तहेतुने तेथे निवास उपासना केली. तेव्हा दीनदयाघन श्री दत्तराज हे त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांना दर्शन देत उपदेश केला की, बा निमराजा, अरे जीवाचे खऱ्या अर्थाने कल्याण हे त्यास सद्गुरू भेटल्याशिवाय होत नाही. तेव्हा तू असं कर की सद्गुरूलाच शरण जा. तेव्हा निमराज श्री दत्तात्रेयांना हात जोडून म्हणाला, महाराज, आपण तर सद्गुरूचेही गुरु, महागुरु. मग आपणच मला सांगा की माझा उद्धारक सद्गुरू हा मला केव्हा, कधी आणि कुठे भेटेल. त्यावर दत्तात्रेय म्हणाले, तू तुझी भ्रमंती अशीच चालू ठेव. मनात पूर्ण विश्वास ठेव. उचित वेळ आली की तुझा उद्धारक तुला नक्कीच भेटणार आहे. असे म्हणून निमराजाच्या मनास गुरुभेटीचे एक विलक्षण ओढ लावून श्री दत्त दृश्य झाले. निमराजाने त्यांना भावपूर्ण वंदन केले. त्या स्थानाची माती कपाळी लावली. ते गुरुशोध घेत घेत प्रवास करीत निघाले. असाच प्रवास करीत करीत त्यांची पावले सिद्ध नदीच्या किनाऱ्यावर येऊन थांबले. कारण त्यावेळी तेथे विविध भागातून एक साधू, संत पुरुष गोळा झाले होते. सत्पुरुष पण होते. तेथे त्या संत सिद्धाच्या मांदियाळीतर्फे एक श्री महाविष्णू पूजनाचा मोठा कार्यक्रम चालला होता. ती वार्ता समजताच नेमराजे तेथे गेले. त्या नारायण महापूजेत सहभागी झाले. पूजाविधी संपन्न झाला. सर्वजण एका सिद्धाकडे जाऊन त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊ लागले. कोण होती ती थोर होती? ते होते पैठणच्या संत एकनाथ महाराजांचे शिष्य श्री दत्तात्रयाचे कृपांकित श्री नरहरी महाराज. जसे का निमराज त्यांच्या दर्शनास पुढे झाले, त्यांनी त्या सिद्धाच्या पायावर मस्तक ठेवले. त्याबरोबर नरहरी महाराज म्हणाले, अरे, या जीवाचा आता उद्धार करायला हवा. या दत्तात्रयाची शिफारस घेऊन आलाय. खऱ्या विरक्तीने तापलाय, वृत्तीने निवालाय आणि गुरुभेटी सातुरही झालाय. हे शब्द ऐकले निमराजास मोठे आश्चर्य वाटले. आपण तर काही न सांगता न बोलता आपला सहारा मनोदय यांना कसा कळाला? त्यांनी ते श्रीचरण धरले. तुम्हीच माझे सद्गुरू व्हा, सद्गुरू व्हा, माझे उद्धारक व्हा म्हणून विनवणी करत त्यांच्या पायास मिठी घातली. तेव्हा नरहरीनाथांनी आपल्या अन्य शिष्यांना सांगून निमराजाच्या गुरु अनुग्रह विधीची सारी तयारी करवली. त्यास अनुग्रह दिला, मंत्र दिला, त्याच्या माथ्यावर वरदहस्त ठेवला. निमराज भरून पावला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू होऊ लागले. तिथला तो सुखद मुक्काम निमराजाच्या मनास सुखवीत असतानाच एक दिवस अचानक नरहरी महाराजांनी निमराजांना आपल्याकडे बोलावून घेतले. त्यास पुढील आज्ञा देत ते म्हणाले, बा निमराजा, झाली का गुरुभेट? मिळाला का गुरु मंत्र? मग आता एक करा, जेथून आला तेथेच परत जा.
जो संसार भाऱ्या तुम्ही अर्धा सोडला तो पूर्ण करा. प्रपंच परमार्थाची सांगड तुम्ही लोकांना घालून दाखवा. मनाच्या गुंतीची नेमकी जागा कोणती लोकांना सांगा. त्यांना सन्मार्गाचे मार्गदर्शन करा. लोक नारायणाची सेवा करा. तुमचे कार्यक्षेत्र हे तेच आहे. तेव्हा सद्गुरू श्री नरहरिनाथांची ती तशी दिलेली आज्ञा म्हणून निमराज आपल्या गावी आणि घरी परत आले. आपले पती परत आलेले पाहून त्यांच्या भाऱ्यांना मोठा आनंद झाला. त्याने पुढे त्याच गावात आपला संसार प्रपंच नेमका नेटका करीत असताना तिकडे आपल्या परमार्थ साधना लोक कल्याणाचे कार्य याचे क्षेत्र वाढविले. मोठा नावलौकिक मिळवला. पण ते त्या सर्वांपासून अलिप्त आणि नित्यमुक्त होते. इकडे त्यांचा परमार्थ बहरत असताना तिकडे प्रपंचाची वेलही फुलली. त्यावर एक अंश पुष्प उमलले. निमराज महाराजांनी आपल्या त्या सुपुत्राचे नाव शिवराम असे ठेवले. असेच काही दिवस आनंदात गेले. पुनश्च त्यांचे मनात विरक्त उफाळून आले. त्याने दोन्ही भार्यांची अनुमती घेतली. पुत्राच्या अंगावरून प्रेमाचा हात फिरवला. त्या श्रीहरी मानून गळा भेट दिली. विवेकाच्या जोरावर वैराग्याच्या अनासक्तपणाच्या पायी खडावा घालून ते चारधाम यात्रेस घराबाहेर पडले. यावेळची ही यात्रा करत असताना जेव्हा निमराजे गंगोत्रीच्या जवळ आले, स्नान करून कावडे भरून घेऊन निघाले, तेव्हा वाटेत काही भयानक अशा रानगव्यांनी त्यांना घेरले. श्रीहरीचा धावा करीत त्यांनी कावड खाली ठेवली आणि एका झाडाच्या फांदीवर ते चढून बसले. ते सारे रानगवे तेथे गोळा झाले. निमराजांना तर आता काय करावे हे सुचत नव्हते. ते भीतीने थरथर कापत होते. तिकडे वाचेने मात्र त्याचे ईश्वराचे नाम घेत फक्त भक्त रक्षणासाठी देवाचा धावा चालूच होता. ती त्यांची भक्त रक्षणाची हाक ऐकून भगवंत हा तेथे एका महाव्याघ्राच्या रूपाने प्रगट झाला. महाव्याघ्राने इतकी मोठी दरकाळी मारली की ते ऐकताच गोळा झालेले रानगवे चारी वाटेस पळून गेले. रानगवे दूर जाताच निमराजे देवाच्या भरमानात खाली उतरले. त्यांनी आपली कावड परत खांद्यावर घेतली आणि ते पुढे निघाले. पण काय, आता तर त्यांना एक मस्त वाल हत्तीच त्यांच्या रोखाने येताना दिसला. हत्ती चिडला होता, बेवान झाला होता. तो वाटेतल्या झाडास रागाने उपटत पाडत पुढे येत होता. तोच निमराजांना तेथे एक मंदिर दिसले. त्या हत्तीपासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी त्या मंदिराचा आसरा घेतला. पण तो मस्तवाल हत्ती हा तेथे येऊन मंदिराच्या भिंतींना धडकेने पाडू लागला. इकडे निमराजाचा ईश्वर नामाचा धावा चालूच होता. तेवढ्यात कसा कुणास ठाऊक, पण एक भला मोठा विंच तेथे आला आणि त्या महाविंचवाने हत्तीच्या पायाचा कडकडून चावा घेतला. त्याबरोबर तो हत्ती मेला. तेथे एक भयंकर चमत्कार घडला. त्या मृत हत्तीच्या शरीरातून एक मनुष्य देहधारी व्यक्ती बाहेर आली. त्यांनी पुढे होऊन श्री निमराज महाराजांनी पुढे माझे उद्धारक हात असे म्हणून त्यांचे पाय धरले. इकडे निमराजांना हे सारे असे अकल्पित काय घडले आहे तेच कळेना. तेव्हा त्या व्यक्तीनेच खुलासा करत त्यांना असे सांगितले, हे पुण्यवान पुरुषा, मी एक स्वर्गीय गंधर्वराज आहे. माझ्या सेवेत कळत नकळत माझ्यातून एक दिवस इंद्रदेवाचा अवमान झाला. त्यांनी मला तू हत्ती होऊन निबिड अरण्यात पडशील असा शाप दिला. मी इंद्रदेवाची क्षमा मागत जेव्हा उच्चाप मागितला तेव्हा ते म्हणाले की तुझ्या हातून जेव्हा एखाद्या संत पुरुषाला त्रास देण्याचा अपराध घडेल, त्याच्या ईश्वरी दाव्याने जेव्हा भगवंत तुला भक्त रक्षणार्थ रुचिक दंश करतील, तेव्हा तुझा उद्धार होऊन तू स्वर्गलोकी परत येशील. हे पुण्यवान संत महाभागा, तुझ्या रक्षणार्थ नारायणाने या विंचवाच्या रूपाने मला दंश केल्याने माझा मृत्यू झालाय. आता मी त्या उशापवाणीप्रमाणे मुक्त झालोय. आता मी माझ्या लोकास परत जातो असे म्हणून तो गंधर्वराज तेथून गेला. निमराज महाराजांनी त्या रुचिक रूपातील आपल्या रक्षणकर्त्याचे मनोमन आभार मानले, त्यास वंदन केले. येथे नारद पुराण संवत्सरी दत्त प्रबोध या ग्रंथाचा 98वा अध्याय पूर्ण झाला. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.